अजित पवार म्हणाले मुख्यमंत्रींना मी भेटतो आणि योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार निर्णय घेतील, अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण त्यांना माहितीये की आत्ताच्या घटकेला मला अजित पवारांची गरज आहे, अजित पवारांना धनंजय मुंडेंची गरज आहे. त्यामुळे हे सगळं राजकारण इतकं किचाट करून ठेवलंय. ही जी यंत्रणेचा वापर होतोय, आपण जे म्हणतोय ते गैरवापर होतोय आणि मोठ्या प्रमाणावर होतोय. एकतर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे, ज्याच्यात शेअर होल्डर कोण आहेत तर धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत आणि वाल्मिक कराड देखील आहेत. तर हे तिघं जण त्याचे शेअर होल्डर्स आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याचे आधी डायरेक्टर्स देखील होते. डायरेक्टर्स पद आता त्यांनी सोडलंय, पण आज तगायत डायरेक्टर त्याच्यात राजश्री धनंजय मुंडे या आहेत. ही कंपनी काय करते तर ही कंपनी राख विकत घेते महाजनकोकडनं आणि ती विकते. नंतर इंडिया सिमेंट नावाच्या कंपनीची सिमेंट एजन्सी सुद्धा यांच्याकडे ऑन बॅलन्स शीट दिसतेय. त्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट पण यांच्याकडे आहे, हे देखील बॅलन्स शीटमधनं दिसतंय. बॅलन्स शीटच्या प्रत्येक पानावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे. तर आपण जर बघितलं की याच्यात चुकीचं काय आहे तर एका राज्य सरकारची जी कंपनी आहे महाजेनको, ही म्हणजे महाराष्ट्र जनरेटिंग कंपनी आहे, पॉवर जनरेटिंग कंपनी, महावितरण, त्यांच्याकडनं महाराष्ट्राचाच मंत्री आर्थिक नफा मिळवतोय. दिस इज कॉल्ड एज ऑफिस ऑफ प्रॉफिट. हे मी त्यांना दाखवलं आणि पेपरवरही समजावलं. आता हे असताना सगळेच्या सगळे डायरेक्टर्स आहेत आणि त्यात वाल्मिक कराड देखील आहे. म्हणजे याच्यातनं दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे धनंजय मुंडे कायद्याच्या भाषेत सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये त्यांची मंत्रीपदच काय आमदारकी देखील रद्द होते. व्यंकटेश्वरामधनं पैसे गेले एका 3.6 कोटी, हे एक जगमित्र शुगर नावाच्या कंपनीत गेले. इथे सुद्धा हीच मंडळी तिघही म्हणजे धनंजय, राजश्री आणि वाल्मिक कराड हे तिघही डायरेक्टर्स आहेत, तिघही शेअर होल्डर्स आहेत. आणि एक तिसरी कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची. त्या टर्टल लॉजिस्टिक्समध्ये धनंजय मुंडेंच्या पत्नी पुन्हा एकदा म्हणजे शेअर होल्डर 25% स्टेक त्यांचा आहे. आणि ही कंपनी पण काय करते, ही पण राख फेकण्याचं काम करते. तर याच्यावरनं स्पष्ट झालं आणि त्यांना माहिती आहे की कायद्याच्या चौकटीत हे एक्झॅक्टली बसते आणि त्यांना आणि प्रत्येक कागदावर जसं मी म्हटलं त्यांच्या सह्या आहेत. आपण लोकांना दाखवण्यासाठी हे दाखवू. हे बघा, डिपॉझिट विथ महाजेनको दिसतंय, इथे खाली धनंजय मुंडे यांची सही आहे. हा दुसरा कागद फ्लाय ॲशचा सेल दाखवला आहे, मी तिथे प्रत्येकाला ॲरो मार्क केलाय. हा फ्लाय ॲशचा सेल आहे आणि इथे देखील दोघांच्या सह्या आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे. म्हणजे महाजेनकोकडनं राज्य सरकारची कंपनी, राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आर्थिक नफा मिळवला, संपला विषय. म्हणजे इलेक्शन कमिशनला जर आपण ही कंप्लेंट दिली तर याच्यापुढे त्यांना दुसरा मार्गच उरत नाही. पण मग काय सुरू झालं की बाबा कोणी घ्यायचा राजीनामा, याच्यावरनं टोलवाटोलव सुरू झाली, जी आता पाहायला मिळते. अजित पवार म्हणाले मुख्यमंत्रींना मी भेटतो आणि योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार निर्णय घेतील, अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री निर्णय घेतील. पण याचा अर्थ काय आहे की दोघांची खात्री पटली आहे की कुठेतरी काळबेरं नक्कीच आहे. काळबेरं नाही, आता तर थेट पुरावाच आहे. तर कारवाई करायला हवी, पण ती कोण करणार, मी करणार का तो करणार, हु विल बेल द कॅट ज्याला आपण म्हणतो. तर ते तसं झालेलं आहे आता की सगळ्याच राजकारण्यांना, अगदी फडणवीसांना करायची असेल तरी ते नाही करू शकणार आहेत कारवाई. कारण त्यांना माहिती आहे की आत्ताच्या घटकेला मला अजित पवारांची गरज आहे, अजित पवारांना धनंजय मुंडेंची गरज आहे. त्यामुळे हे सगळं राजकारण इतकं किचाट करून ठेवलंय की आत्ताच्या घटकेला होईल अशी मला खात्री होती की नाहीच होणार. पण तरी पुरावे दाखवून कदाचित झाली तर आपण करून घ्यावी म्हणून मी ते पुरावे घेऊन गेले. तर अंजली दामानिया यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.